हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला, उद्या मी जाणार आहे ना, म्हणजे माझी शनिवारची तिकीट झालेली आहे मुंबईला जाण्याची. तर आज ना शुक्रवार असल्यामुळे सचिन बोलला, जर खेकडे मिळाले ना तर मी खेकडे नक्की घेऊन येईल, चिकन वगैरे नको बनवूया. तर मी बोलली चालेल म्हणून. कविता आमची खेकडे वगैरे तर काही खात नाही किंवा चिकन वगैरे नॉनव्हेज ती खात नाही मोस्ट ऑफ. तर तो काय रिक्षावर असल्यामुळे ना त्याला बऱ्याच ओळखीचे असतात की कोणी खेकडे आणलेत नाही आणलेत ते माहीत पडतं. तर हे जे भाऊ आहेत ना ते खेकडे घेऊन आलेले आहेत आणि आम्हाला मस्तपैकी 450 रुपयाला त्याने 16 खेकडे दिले. छोटे मोठे आहेत, खूप मोठे असे नाही आहेत किंवा खूप छोटे असे नाही आहेत. इथे बघा प्रयत्न करतो. सचिनने पकडलं ना, सचिनच्या हाताला पकडलंच त्याने खेकड्याने. बघा, त्याला बोलतो ती पकडू नको म्हणून, पण तरी पण त्याने पकडलंच. ते भाऊ फटाफट आम्हाला मस्तपैकी सगळे खेकडे साफ करून दिलेले आहेत. आणि पहिला आम्ही 10 खेकडे घेतले. त्याच्यानंतर मला मुंबईला पण घेऊन जायचे होते ना, तर त्यासाठी मी अजून खेकडे त्यांच्याकडनं ह्या कपड्यातून त्यांनी खेकडे मला काढून दिलेले आहेत. तर टोटल 16 खेकडे आम्ही घेतलेले आहेत त्यांच्याकडे 450 रुपयेमध्ये. तर ना खेकडे बनवायच्या आधी ना आमच्या समोरच बघायचे ना सत्यनारायणची पूजा होती आज. तर मी बोलली पहिला मी हात लावण्यापेक्षा ना पहिला जाऊन मी पाया वगैरे पडून येते. आणि तिकडे जेवण होतं आज आमचं दुपारचं. तर मी आणि मिताली आमचे छोटे सगळे जाऊन आलेले आहेत. आयुष पण जाऊन आलेले आहेत. घरातले सगळेजण जाऊन आलेले आहेत. फक्त मी आणि मिताली राहिली होती. तर मी आणि मितू जाऊन सत्यनारायणच्या पाया वगैरे पडून आली आणि तिथे महाप्रसाद घेऊन आलो आम्ही. तर इथे मस्तपैकी माझं जेवण वगैरे झाल्याच्यानंतर ना मी घरी आल्याच्यानंतर सगळे खेकडे ना वेगळे वेगळे केले. म्हणजे जे छोटे खेकडे होते ना फक्त इकडे सचिनच खातो, बाकी त्यांची ती लहान मुलं आणि कविता काय खात नाही आहेत. आणि मग आम्ही 4 आणि सचिन असं आम्ही 5 जणच फक्त खेकडे खाणार होतो. मग छोटे छोटे सगळे खेकडे मी काढले, ते 8 वेगळे केले आणि 8 मला मुंबईला घेऊन जायचे, ते मोठे मोठे मी वेगळे ठेवलेले आहेत. तर इथे मी सगळे मस्तपैकी छान असे खेकडे पहिला धुवून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर ना सगळे आंगडे आणि पेंदे, आणि हे आंगडे आहेत बघा, छोटे छोटे खेकडे होते, एकदम काळे असतात, काळ्या पाटीचे नदीचे असतात ते. तर इथे मी सगळे मस्तपैकी खेकडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. चोळून धुवून घेतले, कारण त्यात चिखल असतो थोडासा. तर मी स्वच्छ वगैरे करून घेतलेले आहेत. आणि बघा हे जे असतात ना छोटे आंगडे, ते मिक्सरला लावून त्याचं ज्यूस करून घेणार. त्याचा जो आतमधला गर असतो ना त्याचा ज्यूस करून घ्यायचा असतो आणि मग तो पाणी वापरायचा असतो कालवणामध्ये. इथे मस्तपैकी माझे खेकडे सगळे साफ झालेले आहेत. आणि इथे आता मला पेंदे साफ करायचे होते. तर इथे ना हे बघा, हे पेंदे पहिला वरचं कवच काढायचं असतं. त्याच्यानंतर ना जो मेन कवर असतो पाट आणि त्याचा पेंदा असतो ना तो वेगळा करायचा असतो. इतकं हार्ड होतं, जिवंत खेकडे होते ना ते, तर इतके हार्ड होते ना, तर माझ्या हाताला पण ते लागले असं साफ करताना किंवा असे ओपन करताना. तर ती पाट वेगळी करायची असते आणि पेंदा वेगळा करायचा असतो. आणि मी तुम्हाला दाखवलेलं मगाशी की वजनदार लागत होते खेकडे. मस्त खेकडे सगळे भरलेले होते ह्याच्यामध्ये. ते पिवळं गर दिसतोय ना ते अंडी असतात. तर ते मस्तपैकी खेकडे असे भरलेले मला सगळे अंडीवाले खेकडे मिळालेले आहेत. तर हे सगळं मी साफ करून वेगळं करून घेतलेलं आहे. आणि जे खेकड्यामध्ये जे अंडी असतात ना, तर इथे एका वाटीमध्ये ना ते अंडी सगळे मी वेगळी काढून घेतलेली आहेत. इथे बघा, इथे दाखवते तुम्हाला. खूप मी जोर लावून काढण्याचा प्रयत्न करते, पण शेवटी निघत नाही. मला सुरीने सगळे काढावे लागले, कारण की त्याची पाट आणि पोट ना एकदम हाड चिकटलेले होते एकदम एकमेकांना. तर ते मला खूप जोर लावून काढायचा प्रयत्न करत होते मी, पण सुरीच्या सहाय्यानेच मी सगळे खेकडे ओपन करून घेतलेले आहेत. हे बघा, पूर्ण सगळे खेकडे मला मस्तपैकी त्यामध्ये अंडी मिळालेली आहेत. तर हे सगळं मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे. अंडी एका साईडला वेगळे काढून घेतलेले आहेत. पेंदे आणि आंगडे सगळे वेगळे ठेवलेले आहेत. आणि सगळं साफ झाल्याच्यानंतर पहिला मी किचन ओटा क्लीन करून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते की मी ना सगळे म्हणजे मला जे मुंबईला न्यायचे आहेत ते फक्त मीठ मसाल्यामध्ये असंच शिजवून नेणार आहे. आणि जे आत्ता बनवायचं ना त्याचं मी कालवण बनवणार आहे. तर हे ताटामधले आहेत ना, ते मी आता ह्याचं कालवण बनवणार आमच्यासाठी आजसाठी. आणि नंतर मग हे बघा, हे जे आहेत ना टोपातले आणि ही अंडी आहेत ना, हे मी फक्त तेला मिठामध्ये शिजवून घेणार आहे. तर जे मुंबईला आता मला घेऊन जायचं ना, त्याला फक्त मी हे टाकलेलं आहे, लसूण टाकलेलं आहे फोडणीला, तिखट वगैरे घातलं आहे, हळद तिखट वगैरे घातलेलं आहे. आणि हे फक्त असेच शिजवून घेणार आहे मी. मीठ थोडंसं टाकणार चवीप्रमाणे. आणि पाणी वगैरे काहीच घालणार नाही किंवा वाटण वगैरे काहीच घालणार नाही. फक्त असेच मी ताट ठेवणार याच्यावरती आणि सगळे मी मस्तपैकी हे शिजवून घेणार आहे. तर मला हे शनिवारसाठी न्यायचे आहेत. तर मला हे आत्ता बनवून ठेवल्याच्यानंतर ना रात्री मी फ्रीजमध्ये ठेवेल
आणि मग दुसऱ्या दिवशी परत एकदा गरम करेल आणि मग डब्यामध्ये भरेल. तर इकडे मस्तपैकी माझ्या एका साईडला मी जे मुंबईला घेऊन जायचे सुके ते मी बनवून घेतलेले आहे, त्या गॅसवरती शिफ्ट करून घेतलं आहे. आणि आता आम्हाला संध्याकाळसाठी जो कालवण लागणार आहे ना, तर ते मी आता इथे फोडणीला घालणार आहे. तर मस्तपैकी इथे मी टोपामध्ये तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये फोडणीला लसूण आणि कांदा घातले. कांदा आणि लसूण चांगला मस्तपैकी तिकडे एका साईडला फ्राय होतो तोपर्यंत मी ना पेंदे आहेत नाही छोटे छोटे, ते मी मिक्सरला लावून घेणार आहे. त्याचा ज्यूस जो असतो ना, तर त्याचे रस्सा मी पूर्ण रस काढून घेणार आहे. तर ते इथे मिक्सरला लावायच्या नंतर ना मी इथे फोडणीला आता परत मसाले घातलेले आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे घाटी मसाला, 2 चमचे तिखट मसाला, कलरवाला आणि हळद आणि गरम मसाला घालून चांगलं फ्राय केलं. त्यामध्ये सगळे मी वाटण घातलेलं आहे. तो वाटण चांगला मी एकजीव करून घेतलेला आहे, मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घेतलं आहे. त्याच्यानंतर सगळे हे आंगडे आणि पेंदे आहेत ना, ते सगळे मी ह्याच्यामध्ये घातलेले आहेत मसाल्यामध्ये. परतवून 5 मिनटं व्यवस्थित, कारण का ते कडक असतात ना, तर मसाला लवकर लागत नाही त्याला. त्यामुळे ना मी खूप उशीर फक्त त्याला परतवत होते, जेणेकरून सगळा मसाला आंगड्या आणि पेंद्यामध्ये व्यवस्थित लागला पाहिजे. चांगलं मी त्याला फिरवून घेतलं आणि त्याच्यानंतर ना हे खेकडे आणि मसाले सगळं एकजीव झाल्याच्या नंतर ना ताटामध्ये थोडंसं पाणी घालणार आणि मग ते मी वाफेवरती शिजायला ठेवणार आहे. ह्याच्यामध्ये मी अजून अजिबात पाणी घातलेलं नाही आहे. तर मी याच्यासाठी एवढंच पाणी आता ठेवते की मला अजून ते मिक्सरला लावलेलं ते आंगडे आहेत ना, ते गाळून घ्यायचे आहेत. तर त्याला टाईम लागतो तो, का त्याची जरा पण कच अशी लागली नाही पाहिजे आहे. त्यासाठी मी इथे ताट ठेवून आता एका साईडला खेकडे सगळे वाफवून घेते. आणि ते बघा सगळं ना हे मिक्सरला लावलेले जे पेंदे आहेत ते मीच व्यवस्थित पाणी टाकून गाळून घेईन. त्याचं एक म्हणजे जरा पण त्याच्यामध्ये असं त्याचा रस ठेवणार नाही, पूर्ण त्याचं अर्क ना काढून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मिक्सरमध्ये चोथा आहे, हा चोथा फेकून द्यायचा आहे आणि पाणी येतो सगळं खेकड्यांमध्ये कालवणामध्ये घालायचं आहे. त्याने इतकी भारी टेस्ट येते ना, इतका छान लागतो ना. कदाचित बरीच लोक असं ह्या पद्धतीने खेकडे बनवत असतील, पण जे नसतील बनवत असतील ना, त्याचे आंगडे असेच ठेवत असतील ना, तर ते छोटे आंगडे असतात ना, ते मिक्सरला लावून ह्याचं तुम्ही रस करून बघा आणि कालवणात घालून बघा. ह्याच्यावरतीच पूर्ण ना खेकडे शिजवून बघा, इतके छान अप्रतिम लागतात ना. पूर्ण त्याची टेस्ट त्या कालवणाला उतरते आणि खूप भारी टेस्ट लागते. त्याच्याने कालवण खूप मस्त लागतं. त्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये मी सगळं ते अर्क वगैरे घातलेलं आहे. जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी घातलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि जी अंडी वेगळी ठेवली होती ना, ती अंडीसुद्धा घातलेली आहे त्याच्यामध्ये. तर ते घातल्याच्या नंतर इथे बघा एका साईडला मी ते आता कालवण घातलेले आणि दुसऱ्या साईडला इथे माझे सुके खेकडे जे आहेत ना, ते पण मी बनवून घेतलेले आहेत. तर मस्तपैकी माझे खेकडे वगैरे होत आहेत इथे. तर दुसऱ्या साईडला काय करते, आता सगळा किचन ओटा वगैरे आहे ना, तो क्लीन करून घेते. ॲक्च्युली माझं दुपारचं सगळं जेवण बाहेरच, म्हणजे जिकडे पूजा होती तिकडे आमचं सगळ्यांचं घरातल्यांचं जेवण झालेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे खेकड्यांचं कालवण वगैरे बनवून ठेवणार आहे आणि रात्रीला फक्त ना मी आता भाकरी आणि कविता खेकडे वगैरे काही खात नाही, तर तिच्यासाठी मी वेगळं झुणका वगैरे काहीतरी असं बनवेल. आमचा प्लॅन तर दुपारी तोच झाला होता आणि संध्याकाळी पण मी तेच बनवलेलं होतं. तर इथे मस्तपैकी मी किचन ओटा पहिला सगळा क्लीन करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर बघा रात्रीच्या जेवणामध्ये मी परत कालवण गरम करायला ठेवलेलं आहे. भात घातला आहे एका साईडला. परत एकदा सुके खेकडे मी गरम करून घेतलेले आहेत. कवितासाठी झुणका बनवते. तर आजचा दिवस माझा असा मस्तपैकी गेलेला आहे. जर हा दिवस तुम्हाला आवडला असेल माझा, तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.